हॅलो, तर कशा आहात सगळे? मी दुर्गा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज फायनली तो दिवस आलेला आहे. मिष्टीचं अन्नप्राशन आहे आज आणि तिला 26 तारखेला 6 मंथ कंप्लीट झाले. तर मग आज करायचं, उद्या करायचं मनामध्ये फायनली तो दिवस आलेला आहे आज. आणि मी घरी नाही आहे अन्नप्राशन, कारण आम्ही राहतो क्वार्टरमध्ये, त्याच्यामुळे जागेचा पण ॲडजस्टमेंट आणि थोडं डेकोरेशन वगैरे पण मला छान करायचं होतं, थोडं फोटोशूट वगैरे तिचं, म्हणून मामाच्या घरी भरपूर जागा वगैरे आहे, म्हटलं मग तिचंच करावं. तर पूर्ण तयारी वगैरे झाली आहे. फक्त फुलं आणायची झाली, त्यांनी फुलं आणायला गेलेत, बाकी सगळं तयारी झाली आहे. आता थोड्या वेळात निघणार आहे मी. आता 2:30 वाजता मी इथे बॅग वगैरे सगळे मी काढून ठेवले आहेत. तसं तिला घेऊन जाणार नाही मामाकडे, थोड्या वेळाने घेऊन जाणार आहे. ती झोपती, पाळणा वगैरे आहे नाही ते तिथे नाही, त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यामुळे ही कशी पाहते माझ्याकडं. आज का खायचे तुला? जेवण केलायचे आज? खीर खायची पिल्लेला? आय चालले म्हणतो मिष्टू. छोट्या मामाचा मुलगा आणि मुलगी आहे, अंबिका गगन. मम्मी ब्लॉग करायली बघ. ए ब्लॉगरची डॉक्टर तू भी आहे? आय नको इंग्लिश काय लग्नात मी सांभाळू. विसरून गेलीस का मा इतकं लवकर? जेवण ते कशामध्ये? हो, याच्याच पशी होती तिनं. तिला ते नवीन नवीन बघ. हो, काय झालं मा? काय झालं? काय झालं? काय काय बघ कारचं का पप्पा इतकं बघ बरं तुझे. तिला माहिती आहे तिच्याकडे गाडी, कलर माहिती आहे गाडीचा. नाही नाही मिस तू लढाली काऊन ये पाडशील की आधी सांगायचं स्वतःचे औषध. काय झालं? मिस तू काय झालं? तिला लागले काहीतरी बघ लढाई. नाही अरे काय झालं पिलो? तुझ्याकडे आल्यानंतर झाली. ये माझ्याकडे. इथे आम्ही स्टार्ट केलं डेकोरेशन करायला आणि माझी हेल्प करत होती अंबिका. आणि हे शुभ अन्नप्राशनचं तोरण आम्ही ऑनलाईनच मागवलं होतं आणि ते बनाना लीफ तर ते पण मी तुम्हाला दाखवलेलं मिनी ब्लॉगमध्ये. आणि खूप छान आलं होतं दोन्ही पण. आणि एवढं काम सोपं झालं ना, खूप इझी झालं मला ते डेकोरेशन करायला, लवकर झालं एकदम. आणि जे स्टिकर वगैरे होते ना छोटे छोटे, ते तर राहून गेलं, कारण घाईमध्ये वगैरे लावायला पण त्याला तेवढासा वेळ नव्हता, अगोदरच खूप वेळ झाला होता ऑलरेडी. आणि मामी आणि आंटी हे स्वीट्स वगैरे भरून ठेवतात वाट्यामध्ये, आणि माया इथं काली फुलाच्या पाकळ्या वगैरे करते डेकोरेशनला टाकण्यासाठी. सगळ्यांनी मिळून छान केलं आणि खूप लवकर झालं, सगळ्यांची खूप हेल्प झाली मला. आणि हे असं काहीचं होतं फायनल लुक बॅक साईडचा. आणि कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे कसं झालं डेकोरेशन हे. डेकोरेशन झालं सगळं, आता फायनली सगळं झालं. तर मी आता जाते, मिष्टीला घेऊन येते आणि थोडं इथे आता चालली आंघोळीची तयारी. सगळेजण रेडी झालं होतं, आम्ही आता तिला आंघोळीसाठी तयार करतोय. तिला गजरी वगैरे लावले डोक्याला, हाताला बांधायची होती, ते बांधत आहे. खूप छान बांधते वगैरे, फिट ती एकदम. तिच्याकडेच असते काम काही फंक्शनमध्ये गजरे वगैरे बांधायचं. मग तिला आंघोळीसाठी घेऊन आलो. सगळ्यांनी तिला छान आंघोळी घातली, मामींनी, मावशींनी, माझ्या सगळ्यांनी असं मस्त तिला आंघोळी घातल्या छान. आणि तिनं ना गंगाळ्याला मूत्रा काहीतरी वेगळं वाटत होतं थोडंसं पाण्यामध्ये, तिला ते सगळं नवीन होतं ना तिच्यासाठी, त्याच्यामुळे थोडंसं रडत पण होती ती. फोटो वगैरे काढू देना गेली, पण कसं तरी
केलं होतं, कारण ती बसायला पण रेडी नव्हती, बसता पण येत नाही ना तिला, त्याच्यामुळे थोडंसं अवघड चाललं होतं सगळंच, पण कसं तरी केलं होतं आणि नंतर मग छान रेडी झाली ती. पाहू शकता एवढी गोड दिसत होती ना ती, फ्रॉक वगैरे बांगड्या घातल्यानंतर खूप गोड दिसत होती, एकदम असं पाहतच राहावं असं वाटत होतं तिच्याकडे. आणि छान आम्ही इथे तिला मी बसवलं, पण तिला काय बसता येत नव्हतं. नंतर मग मी घेऊन बसली, कारण पडायची वगैरे भीती वाटत होती म्हणून. इकून चांगली निघाली. मग सगळ्यांनी छान औक्षण केलं, तिला खीर खाऊ घातली. तिच्या पप्पांनी, आजी आजोबांनी, मावशी आजींनी, मामी आजींनी मस्त औक्षण केलं, खीर खाऊ घातली. आणि ती पण ना, तिला पण एवढी आवडली होती ना खीरची टेस्ट, ती एकदम खाऊ घालत नव्हते ना, तर सारखं सारखं त्या चमच्याकडे पाहत होती. तिला खूप आवडली होती आणि मस्त खात पण होती ती. बसली थोडा वेळ, नंतर मग रडायला लागली. तिला पण थोडंसं अवघड झाल्यासारखं वाटत होतं थोडा वेळ जास्त वेळ बसून. थोडं तिला एकतर अगोदरच आवडत नाही तिच्या चेहऱ्याला किंवा केसाला वगैरे हात लावलेला, त्याच्यामुळे तिला ती इरिटेट होत होतं काय माहिती, थोडा वेळ रडायला लागली. नंतर मग थोडंसं बाहेर घेऊन गेले तर बसली शांत थोड्या वेळाने. छान कार्यक्रम खूप छान पार पडला. मग नंतर सगळे खूप थकले पण होते आणि मस्त खिचडीचं असं पार्सल मागवलं. सगळ्यांनी बसून जेवण केलं आणि स्वीट वगैरे जे आहे, जे काय होतं ते ठेवलं समोर, ते पण थोडं थोडं घेऊन खाल्लं. आणि असं झालं आमचा अन्नप्राशनचा कार्यक्रम. कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.